नमस्कार, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्ही कधी नवीन सिलेंडर लावण्याच्या आधी तुम्ही त्यावरती बटाटे ठेवले आहेत का? नसेल ठेवले तर आजपासून तुम्ही नक्की ठेवणार आहात का कसं तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी तुमच्यासोबत खूप सोप्या अशा किचन टिप्स शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुमच्यासाठी जो आहे खूप यूजफुल होणार आहे। आता बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरामध्ये अशा कानाकोपऱ्यांमध्ये आपण झाडू घालायचा म्हटला तर झाडूचे जे काही केस आहेत ते अस्तव्यस्त होतात आणि कुठेतरी याचा परिणाम झाडूवरती होतो आणि झाडू आपला लवकर खराब होतो। मग आता आपल्याला ते तर साफ करायचं आहे, मग ते कशा पद्धतीने बरं तुम्ही साफ करू शकता? चला मी तुम्हाला अगदी योग्य अशी टिप्स सांगते। आपल्याला काय करायचं आहे, जुना कोणताही सॉक्स घ्यायचा आहे। कधीच जुने सॉक्स फेकू नका, कोणतीच जुनी वस्तू फेकू नका। त्याचा रियूज कशा पद्धतीने होऊ शकतो ते नक्की बघा आणि एकदम रियूज केल्यानंतर ही खराब झालं असेल मग फेकायला काहीच हरकत नाही आहे। तुम्हाला काय करायचं आहे, झाडूमध्ये हा सॉक्स घालून घ्यायचा आहे। आता याने काय होईल, झाडूला एक प्रोटेक्शनसुद्धा होईल। दुसरी गोष्ट, आपल्या झाडूंचे केस इकडे तिकडे आपल्याला कानेकोपरे झाडायचे आहेत, त्यामुळे इकडे तिकडे असे अस्तव्यस्त होणार नाही, त्यामुळे झाडूसुद्धा सेफ राहील। तिसरी गोष्ट, आपल्याला जेही साफ करायचं आहे ते अगदी अलगदरित्या साफ होणार आहे। साफ तर होणारच आहे पण पुसूनही निघणार आहे, कारण सॉक्स हा एकदम सॉफ्ट असतो। तर हा सॉक्स घालताना तुम्हाला जे काही झाडूचे केस आहेत ते असे बांधल्या टाईप करायचं आहे आणि नंतर सॉक्स असा वरती वडत घ्यायचा आहे। आता ज्याही कानाकोपऱ्यात तुम्हाला हे साफ करायचं आहे, बस तुम्हाला हे यामध्ये घालायचं आहे। अगदी कानाकोपरा हा साफ होतो आणि झाडूही झाडूचं काम करतो आणि धूळसुद्धा अगदी क्लीन होते। तुम्ही बघू शकता सॉक्सला अगदी धूळ लागलेली आहे, त्यामुळे जर साफसफाई करत असाल, कानाकोपऱ्यांमध्ये हात जात नसेल तर सॉक्सची आणि झाडूची ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करू शकता। त्याचबरोबर बऱ्याचदा असं होतं की खालचा एरियासुद्धा असे काही जे स्टँड असतात, आपलं फ्रीज, वॉशिंग मशीन, त्याच्या खालीसुद्धा खूप धूळ साचलेली असते, तर मग ती क्लीन करण्यासाठी सुद्धा सॉक्सचा असा वापर तुम्ही नक्की करा। तर तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण जी काही धूळ आहे ती सॉक्सला चिटकलेली आहे। अशाच टिप्स बघण्यासाठी प्लीज सगळ्यात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल, माझं थोडंही एफर्ट्स आवडले असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करायचं सुद्धा विसरू नका। आता तुम्ही बघू शकता पूर्ण धूळ सॉक्सला चिटकलेली आहे। नंतर तुम्ही सॉक्स धुवून घेऊ शकता आणि पुन्हा याचा असंच रियूज करू शकता। आय होप ही ट्रिक तुम्हाला खूप हेल्पफुल ठरेल। आता जसं की मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी हे गेले 2 वर्ष झाले हे बॉक्स असे वापरते आहे, पण मला हे फेकायचे नाही कारण हे अजून चांगल्या कंडिशनमध्ये आहे, तर मला याचा अजून रियूज करायचा आहे। तर मी काय करणार आहे, तर याचा एक स्टोरेज म्हणून वापर करणार आहे। पण आता तुम्ही बघू शकता यामध्ये ऑइल ठेवल्यामुळे त्याच्यावरती ऑइलचे डाग झाले, पण आपल्या घरी काही ना काही सामान आलं तर ते अशा पद्धतीने पेपर बॅगमध्ये येतं। तर पेपर बॅग कधीच फेकायची नाही। त्या पेपर बॅगचा वापर आपण आज वेगळ्या पद्धतीने करणार आहोत। ज्या साईजचं खोकं असेल त्या साईजचा पेपर बॅग तुम्हाला कट करून घ्यायचे आहे। अगदी तुम्हाला वेगळा असा पेपर घ्यायची गरज नाही, पेपर बॅगसुद्धा फेकायची गरज नाही आहे, अगदी छान रियूज याचा होतो। नंतर हे जे काही कार्डबोर्ड आहे त्याला कव्हर म्हणून तुम्ही जे आहे हे चिटकवू शकता किंवा तुम्ही वॉलपेपर यूज केलं ना तरीही चालेल। पण आता पेपर बॅग तर आपल्या घरी असतातच ना, म्हणून मला असं वाटलं की याचासुद्धा आपण रियूज केला पाहिजे, म्हणून मी तुमच्यासोबत ही शेअर करते आहे। आता ह्या पूर्ण खोक्याला तुम्ही ह्या पेपर जो बॅग आहे त्याने पूर्ण कव्हर करू शकता गमच्या मदतीने, तसं केलं तरी चालेल, पण मी फक्त खालचा भाग करते आहे कारण त्याला ऑइलचे स्टेन झालेले आहेत म्हणून। आता दोन्ही बॉक्सला मी अशाच पद्धतीने करून घेतलेला आहे। आता याचा तुम्ही क्लॉथ ठेवण्यासाठी म्हणजे कपडे ठेवण्यासाठी यूज करू शकता किंवा अशा पद्धतीने स्टेशनरी सामान, बुक्स ठेवण्यासाठी वापर करू शकता, वेगवेगळ्या भरण्या ठेवण्यासाठी, त्याचबरोबर किचनमध्ये वेगवेगळे भांडे ठेवण्यासाठी, म्हणजे काचेच्या भरण्या असेल, प्लास्टिकच्या भरण्या असेल ते ठेवण्यासाठी सुद्धा यूज केला जाऊ शकतो, पण मी हा एक्स्ट्रा स्टोरेज म्हणून यूज करते आहे। आता ह्या दुसऱ्या बॉक्सचा बरं कसा यूज करायचा ते बघूयात। पहिला बॉक्स आपण एक्स्ट्रा गोष्टी ठेवण्यासाठी केला आहे। आता हा बॉक्ससुद्धा भरपूर व्यवस्थित आणि क्लीन केलेला आहे, त्यामुळे आपण काय करूयात, आता वॉशिंग मशीन म्हणा किंवा कपडे धुण्यासाठी आपण ज्या ॲसेसरीज वापरतो
त्या मी यामध्ये ठेवण्यासाठी अगदी हाताशी लागेल या ठेवण्यासाठी मी याचा वापर करते आहे। जसं निरमा झालं, कम्फर्ट झालं, किचनमध्ये मी एक हार्पिक ठेवत असते तर ते हार्पिकसुद्धा मी यामध्येच जे आहे ठेवलेलं आहे। आणि ज्या ज्या गोष्टी मला लागतात काही एक्स्ट्रा आणलेल्या असतील तर त्यासुद्धा मी वॉशिंग मशीनवरती ठेवल्यात, म्हणजे मला जे लागते ते अगदी मी घेऊ शकते। ऑर्गनाइजसुद्धा दिसतं आणि व्यवस्थितसुद्धा दिसतं। व्हिनेगरसुद्धा मी ठेवलेला आहे। तो तुमच्याकडे जर स्टोरेज जास्त नसेल तर असा बॉक्सेसचा वापर तुम्ही नक्की करायला हवा। बऱ्याचदा असं होतं की आपण कोणत्या कार्यक्रमाला गेलो आणि साडी घातलेली असेल तर ती फक्त आपण एखादा घंटा म्हणा किंवा अर्ध्या तासासाठी घातलेली असेल तर काय होतं, एक तर आपण परफ्यूम मारलेला असतो तर त्या कारणाने हेवी साड्या असतात तर मग कुठेतरी परफ्यूमच्या यामधनं वास येतो किंवा घामाचा वगैरे वास येतो। पण हेवी साड्या असल्यामुळे आपण नेहमी त्या धुवू शकत नाही, धुतल्या तर ऑब्वियस त्या खराब होणार। मग ह्या कशा पद्धतीने याचा जो काही वास आहे तो एकदम आपण जे आहे कपाटामध्ये ठेवल्यानंतर एकदम वेगळ्या पद्धतीने त्याचा वास येतो। मग तो वास तसा नको यायला म्हणून तुम्ही कशा पद्धतीने हे ठेवू शकता मी तुम्हाला ते सांगणार आहे। तर कोणतीही हेवी साडी असेल, तुम्हाला ड्रायक्लीनला सुद्धा द्यायची नसेल आणि त्यावरती परफ्यूम वगैरे मारलेला असेल, जास्त यूज नसेल केली तर ही ट्रिक फॉलो करायची आहे। तुम्हाला साडीमध्ये कागद ठेवायचा आहे, न्यूजपेपर ठेवला तरीही चालेल, यामुळे साडीचा बिलकुल वास येत नाही। तुम्ही ही ट्रिक नक्की फॉलो करा। हेवी साड्यांसाठी स्पेशली ही ट्रिक खूप कारबाज आहे आणि नक्कीच साड्याचा वास येत नाही। नंतर तुम्ही कपाटामध्ये इझिली ह्या साड्या ठेवू शकता। सो यामुळे तुमच्या साड्या डॅमेजसुद्धा होणार नाही, भरपूर दिवससुद्धा जातील आणि त्याची जी काही शायनिंग आहे ती अगदी तशीच्या तशी राहील। त्यामुळे कागदची ही ट्रिक तुम्हाला नक्की फॉलो करायची आहे। त्यानंतर तुम्ही जशा पद्धतीने ही साडी कपाटामध्ये ठेवता त्या पद्धतीने तुम्हाला ही कपाटामध्ये ठेवायची आहे। तर सगळ्या साड्यामध्ये जर तुम्ही न्यूजपेपर टाकून ठेवला तर नक्कीच त्यामधनं कुंदट वाससुद्धा येणार नाही। चला नंतरची ट्रिक बघूयात। बटाटा। तर बटाट्याचा मी तुम्हाला खूप छान पद्धतीने यूज सांगणार आहे। घरामध्ये बटाटा तर खाल्ला जातो, पण बटाट्याचा आज आपण काही वेगळ्या पद्धतीने वापर करणार आहोत। तुम्हाला माहितीच असेल बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतं, तर हे स्टार्चचाच वापर करून आज आपण बटाट्याचा एक वेगळ्या पद्धतीने वापर करणार आहोत। तुम्ही कधी ऑब्झर्व केला आहे का, जेव्हा आपण बटाटा स्किनला वगैरे लावला किंवा आपल्या चेहऱ्यावरती घासला तर त्याची एक व्हाईट लेअर आपल्या चेहऱ्यावरती येते, कारण बटाटा हा स्टार्च रिलीज करतो। बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते सुद्धा आहे। स्किनवरती चोळलं तो कोरडा झाला की एक व्हाईटशी अशी लेअर येते, पण आपल्या स्किनला सुद्धा हा बटाटा खूप सॉफ्ट करतो। आता स्किनसाठी तर मला तुम्हाला हे सांगायचं नाही आहे, आपण हे कशासाठी वापरतोय मला ते तुम्हाला सांगायचं, पण त्याआधी मला त्याचं मेकॅनिझम तुम्हाला सांगणं जास्त गरजेचं होतं। तर बऱ्याचदा काय होतं की सिलेंडर खाली जे आहे तिथे आपण सिलेंडर ठेवतो त्याच्या खाली सिलेंडरचे डाग होतात, मग ते डाग नको व्हायला म्हणून तुम्हाला हा बटाटा खूप हेल्प करणार आहे। तर नवीन सिलेंडर लावण्याच्या आधी तुम्ही कधीही सिलेंडरचे जे काही खालचा भाग आहे जो बॉटम आहे त्यावरती बटाटा नक्की घासा। बटाटा घासल्या कारणाने काय होईल, त्यावरती एक बटाट्याची लेअर येईल आणि जे काही गंज येत असतो आणि जो गंज चढलेला असतो आणि फरशीला त्याचे डाग होतात ते कुठेतरी नक्कीच होणार नाही। त्यामुळे बटाट्याचा असा वापर तुम्ही नक्की करून बघा। जेव्हा तुम्ही हे सिलेंडरच्या खालच्या बाजूला घासणार आहात तुम्ही बघू शकता त्याचा जे काही गंज आहे तो पूर्ण बटाट्याला लागलेला असतो आणि ही ट्रिक नक्की फॉलो करा। त्यामुळे तुम्हाला अगदी याच्यासाठी वेगळं असं स्टँड घ्यायची गरज नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर खूपच डाग झाले असेल ते कसं साफ करायचं हे मी ऑलरेडी शेअर केलेलं आहे। त्यामुळे नवीन सिलेंडर लावण्याच्या आधी तुम्हाला अगदी 1 मिनिटाच्या खालचा पण टाईम लागणार नाही, एवढ्या झटपट हे होतं। नक्की ही ट्रिक फॉलो करा। तर ह्या सगळ्या ट्रिकमधले तुम्हाला सगळ्यात फेवरेट कोणती होती मला ती कमेंट करून नक्की सांगा। तर बटाटा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने झालेला आहे। सडलेला बटाटा असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता, फेकण्याआधी तुम्ही याचा यूज नक्की करा। तर स्किनसुद्धा सॉफ्ट होते आणि आपल्या सिलेंडरला सुद्धा एकदम मस्त असं कारबाज हे सोल्युशन झालेलं आहे। सो ह्या सगळ्या ट्रिकमधून तुमची सगळ्यात फेवरेट कोणती होती मला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी।